शब्द शब्द काय काय करू शकतात हे आपल्याला इतिहासावरून लक्षात येतं. ज्यावेळेस आपण पेशव्यांचा इतिहास बघतो, फक्त ध चा मा केला, धरायचं की मारायचं याच्यावरून समोरच्या व्यक्तीचं आयुष्य किती राहिलं हे ठरतं. तर याच शब्दांची महती गाणारी ही कविता. शब्द एक जहर, शब्द एक कहर, शब्द एक जहर, शब्द एक कहर. काही वेळेस असतात ते एखाद्यांच्या भावनांचं रूपांतरण. एखाद्या कवीची कल्पना शब्दांनीच होत असते तयार. एखाद्या कवींची कल्पना शब्दांनीच होत असते तयार. कधी कधी तर शब्दांमुळेच होतो फार मोठा संहार. कधी कधी तर फक्त शब्दांमुळेच होतो फार मोठा संहार. जर रामायण किंवा महाभारत बघितलं, रामायणातलं वचन आणि महाभारतातलं द्रौपदीनं केलेला अपमान, जो शब्दांनी अपमान केला, सगळं हे या शब्दांभोवतीच फिरतं. त्याच्यामुळं शब्द वापरताना जपून त्यांचा वापर हा फार संवेदनशीलतेनं जाणीवपूर्वक केला पाहिजे. प्रेमीजन करतात शब्दांनीच प्रेमाचा इजहार. आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो. बस यानंच बऱ्याच जणांचं प्रेम बहरतं, फुलतं आणि झुलते. प्रेमीजन करतात शब्दांनीच प्रेमाचा इजहार. तर शत्रूला पटकन जिंकण्यासाठी उपयोगी पडतो फक्त शब्दांचाच प्रहार. शत्रूला जिंकण्यासाठी उपयोगी पडतो फक्त शब्दांचाच प्रहार. आपण बऱ्याच वेळा महाभारत बघतो, त्याच्यामध्ये वेळोवेळी श्रीकृष्णानं शब्दांचा फार जबरदस्त पद्धतीनं वापर केला. वेळोवेळी वेगवेगळे युद्ध टाळण्यासाठी, वेगवेगळे प्रसंग टाळण्यासाठी. त्याच्यामुळं शब्द हे तुमचं एक शस्त्र पण असू शकतं आणि शब्द तुमची ढाल पण असू शकतं. तुम्ही त्याचा वापर कसा करता याच्यावरती ते अवलंबून असतं, ठरतं. शेवटी फक्त एवढंच की मुक्याला बोलण्यासाठी, आंधळ्याला बघण्यासाठी आणि बहिऱ्याला समजण्यासाठी. शेवटी फक्त एवढंच, मुक्याला बोलण्यासाठी, आंधळ्याला बघण्यासाठी आणि बहिऱ्याला समजण्यासाठी. शब्दांचीच पडत असते गरज खरी, शब्दांचीच पडत असते गरज खरी. या कवितेतून फक्त एवढंच लक्षात असू द्या, जिथे कुठे शब्दांचा वापर करसाल तो फार जाणीवपूर्वक आणि समजदारीने करा. शब्द या पृथ्वीवरती स्वर्ग पण अवतरू शकतो किंवा त्या शब्दांमुळे या पृथ्वीवरती नरक पण अवतरू शकतो. तुमचं आयुष्य स्वर्ग करायचं की नरक हे तुम्ही वापरणाऱ्या शब्दांवरती ठरणार. आवडल्यास नक्की कळवा. अगदी गरज. मी कवी पार्वतीनंदन उर्फ चिरंजीव प्राध्यापक गणेश बाहेकर.